नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी छानशी लग्नाच्या पंक्तीतली उसळ करणार आहोत. चमचमीत आणि मस्त अशी तरीदार असलेली. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 टोमॅटो घेतला, त्यातला अर्धाच घेतला वापरायला. जास्त आंबट करू नका, कारण ना आपल्याला तरीदार करायची आणि चटकदार पण लागली पाहिजे. 2 कांदे घेतले, उभे उभे चिरले आणि जाडसर चिरूनच वाटण तयार करून घेतलं. आता इथे कढईमध्ये घातले 2 पळ्या तेल. जिरं घाला बरं का, चांगलं अर्धा चमचा घाला. जिरं चांगलं नाचलं ना, तयार केलेलं वाटण घाला. वाटण चांगलं अगदी तेल सुटस तर परतवायचं आहे बरं का आपल्याला. आता यामध्ये ना लसूण घाला. 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचलेल्या घाला. तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली उसळ खायची असेल ना, असा ठेचलेलाच लसूण मात्र नक्की वापरा बरं का. आता काही मसाले घालायचे. 1 चमचा घातला काळा मसाला, 1.5 चमचा तिखट घातलं, 1 चमचा धने जिरे पूड घातलं, थोडीशी हळद घातली. चांगलं परतवलं आणि त्यात उसळ घातली. उसळ घातल्यानंतर पण पुन्हा चांगलं परतवून घ्या. प्रत्येक मटकीला चांगला असा मसाला आपला लागणार आहे. तर आता इथे गरम पाणी घालायचं. इथे मी तांब्याभर पाणी गरम केलं होतं, म्हणजे थोडंसं कोमटपेक्षा थोडं गरम करा. आणि आता इथे बघा मसाल्याच्या भांड्यात पण घाला बरं का. सगळा मसाला वाया नको जायला. त्यामध्ये पाणी घाला आणि मग तिथे भाजीत टाका. थोडी कोथिंबीर घातली. चांगली उकळी येते लगेचच गॅस बारीक करा, कारण खळखळ उकळलेली भाजी ना फुटल्यासारखी होते. जशी कढी वगैरे फुटते ना तशी. आता त्यानंतरच मात्र दाण्याचं कूट घालायचं आहे बरं का. 2 चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट मी ते घातलं. आपण करत आहोत मटकीची उसळ बरं का. तर बघा आता मस्त अशी उसळ आपली तयार होते. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या बरं. तयार झाली 7 ते 8 मिनटामध्ये आणि मस्त वाढून घेतली वाटीमध्ये. आता तुम्ही ताटात वाढा नाही तर ताटलीत वाढा, चव मात्र एकच लागणार. आणि मस्त भाकरीबरोबर खा, पोळीबरोबर खा, नाही तर भाताबरोबर खा. मी तर बाबा भाकरीबरोबरच खाणार.